देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून केंद्रात नेणार, संजय राऊतांचा मोठा दावा, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज त्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत दावा केला. शिक्षण मंत्र्यांचे खाते हे देशातील तरुणांची भक्कम पिढी घडवणारे महत्त्वाचे खाते आहे. कोट्यावधी तरुणांचे भविष्य या खात्यावर अवलंबून असते, पण दुर्दैवाने आज तिथेच वाळवी लागली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी म्हटले की पंतप्रधान मोदींच्या मनात असे आहे की देशाच्या शिक्षण खात्यासाठी एक उच्च शिक्षित, दूरदृष्टी असणारा एक चांगला प्रशासक हवा आहे. या क्षणी देशामध्ये असा उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकणारी व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. पंतप्रधान मोदी आणि फडणवीस याबाबत चर्चा झालेली आहे. तुम्ही केंद्रात यावे अशी सूचना मोदींनी केली. फडणवीसांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची सूत्रे दिली जाण्याची शक्यता आहे. हे केंद्र सरकारमधील पहिल्या 5 महत्त्वाच्या खात्यांपैकी एक आहे. देशाला उत्तम शिक्षण मंत्री मिळावा ही आमची इच्छा आहे, पण आता फडणवीस काय विचार करतात तो त्यांचा प्रश्न आहे, असंही राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी म्हटले की भाजपमध्ये सध्या दिल्लीतून राज्य चालवण्याची परंपरा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत ते फक्त एकदा आमदार झालेले गृहस्थ आहेत. मोदी शहानी शेवटच्या बाकावर बसणाऱ्याला मुख्यमंत्री केलं आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नावे तरी कोणाला माहिती आहेत का, असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. अरे आम्हाला बोला सगळ्यांना बोला. सर, आज सामन्यामध्ये मोदींनी फडणवीसचं नाव सुचवलंय आणि महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचं सीन देणार आहे. तुम्ही कशा करता फडणवीसना घालवत्या महाराष्ट्रातून? एकनाथ शिंदे कामाला लागले ते तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी या बोला, काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्न काय आहे? सामनामध्ये आज मोदींनी फडणवीसचं केंद्रात नाव सुचवलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचं उत्तम असं CM येणार आहे, असं देखील आज सामनामध्ये मी असं लिहिलेलं आहे आणि मी त्याआधी सुद्धा बोललेलो आहे. या देशाची राजकीय उलथापालथ झाली आणि मोदींची नाचक्की झाली ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळे. आणि 12 वर्षात प्रथमच मोदींना एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, तो शिक्षण मंत्री. या देशातला विद्यार्थी आणि तरुण इन्किलाब झिंदाबादच्या घोषणा देत जंतर मंतरसह संपूर्ण देशात रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागला, तो शिक्षण खात्याच्या कारभाराविरुद्ध. शिक्षण खातं हे कोणत्याही देशासाठी एक भक्कम तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागली आणि मोदींना माघार घ्यावी लागली. मोदींचा पराभव केला तरुणांनी. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा. आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.